माझा बाप तुमचा पोशिंदा आहे आणि आज जेव्हा त्याला पोसण्याची वेळ आली तर सरकार घट्ट डोळे मिटून बसलं आहे। राज्यात 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील जमिनीवरील पीक आज मातीमोल झालंय, पण सरकारकडून पंचनामे तर सोडाच, मंत्र्यांकडून सहानुभूतीचे 5 शब्द निघत नाहीत। शेतकरी त्याच्या कर्माची फळे भोगतोय असा तुमच्या नेत्यांची भाषा। शेतकऱ्याला खत, बियाणं, जीएसटी सहित घ्यावे लागतात, त्यासाठी कर्ज घ्यावे तर गेल्या वर्षीच्या कर्जाचा बोजाच अजून फिटला नाही। सावकाराकडून दीड दुपटीने पैसे घेऊन तो पीक उभं करतो आणि एका क्षणात आभाळ फाटून त्याच्या स्वप्नांची पुन्हा राखरांगोळी होते। उरलेलं पीक तो बाजारात नेतो आणि दरवर्षी हमी भावापेक्षा कमीने विकतो। यावर्षी तेही उरलं नाही। निसर्गाच्या कोपाचे त्याने काय गारहाणे करावे जर ऐन हंगामात सरकार परदेशी मालावरचे आयात शुल्क हटवून शेतकऱ्याला संपवण्याचा कट रचत असेल। गेल्या 10 वर्षात दुपटीने पगार वाढवून घेणाऱ्या आमदारांना हे कसं कळणार? 10 वर्षांपूर्वीचा हमी भाव देखील शेतकऱ्यांना मिळत नाहीये। गेल्या 10 वर्षात कृषी क्षेत्राची वाढ सर्वात जास्त घसरली। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर तर जणू लपून जुगार खेळणं चालू आहे। म्हणूनच तर बघा ना, जिथे ओला दुष्काळ जाहीर करायला हवा तिथे पंचनामेही नीट होत नाहीयेत आणि मोबदला कवडी मोल। जेव्हा धैर्यावर, चिकाटीवर, मेहनतीवर सरकारचा पगार ठरेल तेव्हाच कदाचित दरवर्षी घाट्याने सौदा करणारा शेतकरी तुम्हाला आठवेल।